इथं आमच्या आता करते काय हे बटाटे करते काय होतो. अच्छा मला इथं फराळ बनवलं आहे कारण की आज आहे महाशिवरात्री. आई फराळाचं बनवते आमची आई. आमची आई बनवते काय म्हणून गाजराचा हलवा. चालतो का पण उपवासाला? हां लगेच चालला टाटा. हे काय डोक्यावर काय लावले? टोपी. कोणाची टोपी? काय आहे त्या टोपीवर नाव काय? काय कोणाचा फोटो आहे त्याच्यावर? एकेरा देवी का आहे? नाही रे याच्यावर कोणाचा फोटो आहे? नीट उभा राहिला. आगरी कोळी कर. पुढे बसेस वाटापट. बाय बाय. उतरून गेलो तिथं. खाला ताई. बरे आई बोला का बदलायला ना पुढे. बदलायला टाकत होती. मी काय पर्यंत तिला गेलो मग ते सोलर ना. ते काय कधी आता ते काय पाटील तरी इथे येईल रे. पाटील ऐका वरती न धकाय राहा. ते अजून दिसणार नाही. दिसलं का? ते काय डाय बोटच माझा तिथं महत्वाचे नाव होतं त्याला. बोटावर डॅम महत्वाच बोटी नाही हो. आता आपण पाणी भरायला आलो आहे. पुन्हा लाईट गेली जशी नेहमी जाते. पप्पा त्या साईडला आहे आणि आपण इथं लाईट भरतोय. आता पाणी भरण्यासाठी लाईट चालू करायला आले. हे आहे आपलं शेत. ही आहे आपली विहीर. इथं आहे शेंगा. हो तिथं आपला एक फ्रेंड बसला आहे. हाय एडिटर बॉय. आंब्याचं झाड आहे. रामफळाचं झाड. लाल ते बिल काय ना मग या डोळ्यामध्ये दूध समजतोस का? 2-4 तोडी थोडा पिकतो. एक पिकाला लागले म्हणजे मोठा पिकाला पण ते समय बघ. होय त्याच्या हो बाई कोरडं आहे रे ते. What is this man? एक टोच मारेल पण त्यापर्यंत हात नाही जाईल रे ना. खालूनच जाईल त्याच्यापर्यंत हात. तू असा ढल खेचू का मी? अमन आई लाल तोडा ते पिकीच आहे का? नाही रे घर रे तोडू मग. दे. हां हां किती लोन भेटेल? हो किती? 39 महिन्याची परत फेडायचं. नाही मॅडम 20 लाखाचं लोन लागणार आहे आपल्याला. तर हे अमाऊंट यूज केल्यानंतर तुम्हाला नंतर अमाऊंट वाढून मिळू शकते. नाही ना मॅडम 78,000 कशात लागतंय ते. तर हे भेटले आपल्याला रामफळ. सो दिस इज आवर फार्म. कॅन सी किती छान फार्म आहे आपलं. इकडं आपला आंब्याचं झाड आहे जे पप्पाने लावलं आहे. तसंच तिकडं पण एक आहे आणि तिकडं आपण नारळाचं झाड लावलं ते आपण जवळ गेल्यावर बघू. तर आता आपलं हे शेत आहे ज्याच्यामध्ये इथं आपण पाणी भरतो आहे. मागच्याच आपण इथंच कांदे लावले ते. महिन्याभरानंतर आलं तर बऱ्यापैकी चांगले कांदे मोठे झाले. तिथं मयूर उभा आहे. मयूर आहे आणि अमन आहे.
या शेतात पाणी देतो आहे. पप्पा इथं फोनवर बोलत आहे आणि इकडनं मी पाणी देतो आहे. जस्ट मी इकडे चपला काढल्या होत्या त्या आता घ्यायला आलो इथं.